लाडक्या बहिणींना आता 2 महिन्यांचे पैसे मिळायला सुरुवात झाल्याची ही बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनानं केवायसी अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। जो एकत्रित हप्ता आहे 3000 इतक्या सन्मान निधीचा हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही DBTच्या माध्यमातून आम्ही वितरित करत आहोत आणि साधारणपणे या औचित्यासाठी विशेष म्हणून आम्ही ह्या दोन्ही महिन्याचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केलेली आहे। एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे, जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे। ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष त्या दिवसाचे एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल। त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होतच आलेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या राबवण्याकडे जास्ती लक्ष देत आहोत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय ही गोड बातमी होती, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फायनली त्यांचा जो हप्ता होता जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा तो एकत्रित वाटपाला देखील सुरुवात झाली आहे। आधी सांगण्यात येत होते की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये फक्त जुलै महिन्याचा हप्ता वर्ग केला जाणार, परंतु लाडक्या बहिणींची रक्षाबंधन येत आहे, लाडक्या बहिणींना ओवळणी द्यायची होती। त्याच कारणाने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट 2 हप्ते म्हणजेच 3000 रुपयाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। काही बहिणींच्या खात्यामध्ये पैसेसुद्धा जमा झालेले असतील, तर काही बहिणींना अजूनही हप्ता आला नसणार, परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारे टेन्शन घेण्याची गरज नाही, कारण रक्षाबंधनापूर्वीच प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती त्यांची रक्षाबंधनाची ओवळणी 3000 रुपयाचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये मिळून जाणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अतिशय गोड ही बातमी आहे। चॅनलवरती नवीन असाल, अशीच अपडेट पाहिजे असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका।